हलवाई सारखी एकदम कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबी घरीच कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। खूप सोपी आहे बनवायला आणि किती छान रसरशीत झालेली आहे हे तुम्ही पाहू शकाल। आपल्याला मेहनत एवढीच लागणार आहे की मैदा आपल्याला आदल्या दिवशीच भिजत घालायचा आहे। मैदा भिजत घालणे काहीही मोठं काम नाही, अगदी जेमतेम 5 ते 10 मिनिट लागतात फक्त। आता एवढी रसरशीत जिलेबी खायची म्हटल्यावर मग एवढी मेहनत घ्यायला काय हरकत आहे। खूप छान होती अशी जिलेबी। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृता, कनेक्ट कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। रेसिपी चालू करण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा। त्यामुळे काय होईल, मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता सर्वात अगोदर आपल्याला जिलेबी बनवण्यासाठी मैदा भिजू घालायचा आहे। ते मी 1.5 कप मैदा घेते। 240 ml चा कप आहे हा। मैदा आपल्याला अगोदरच चाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता मी ते 1 कप पाणी घेतलेलं आहे। थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर घट्ट करायचं आहे, त्यानंतर थोडं पाणी घालून आपण हे थोडंसं पातळ करूया। जास्त पातळ आपल्याला हे बनवायचं नाहीये। घरी आपण थोडी जिलेबी बनवतो, त्यामुळे जास्त पातळ करू नका, नाहीतर मग यात अजून मैदा ॲड करावा लागेल। 1.5 कप मैद्यासाठी आपल्याला पाऊण कप इथे पाणी लागतं। आता अजून जास्त पाणी घालणार नाही मी, एवढ्याच पाण्यात त्याला व्यवस्थित असं फेटून घेते। तुम्ही पाहू शकाल आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। एवढीच मेहनत आपल्याला इथे लागते। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याला पाण्याचा हात लावायचा आहे। थोडंसं, जास्त पाणी घालू नका, परत सांगेल। आणि याला असं प्लेन करून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा पीठ फुगेल तेव्हा आपल्याला कळेल हे किती प्रमाणात फुगलेलं आहे तर। आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 10 ते 15 तासासाठी ठेवायचं आहे। ओव्हरनाईट देखील ठेवू शकता, मी ओव्हरनाईटच ठेवणार आहे। जवळपास 15 तास होत आलेले आहेत आणि पीठ तुम्ही पाहू शकाल किती छान फॉर्मेट झालेलं आहे, किती छान फुगलेलं आहे। तर आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे हे पीठ लवकर फॉर्मेट होत नाही, तर त्यासाठी मी गरम पाण्यात हे पातेलं ठेवलं होतं, त्यामुळे हे लवकर फॉर्मेट झालेलं आहे। आता या पिठात मी थोडासा ऑरेंज फूड कलर घालते, पाण्यात मिक्स करून घेतलेलं आहे मी। आणि हे बॅटर आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित छान फेटून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे, एकदम स्मूथ। हे बॅटर रेस झाल्याच्या नंतर थोडंसं पातळ होतं, त्यामुळे अगोदरच आपल्याला हे थोडंसं घट्ट भिजवून घ्यायचं आहे। जास्त पातळ भिजवलं तर मग वरतून मैदा घालावा लागतो आणि जिलेबी मग एवढी व्यवस्थित होत नाही, त्यामुळे हे थोडंसं घट्ट केलं तरी चालेल, कारण नंतर पाणी लावून आपल्याला हे थोडंसं पातळ करून घेता येतं। पण जर आता तुमच्याकडून हे बॅटर जास्तच पातळ झालं तर मग काय करायचं, तर यात लागेल तेवढा मैदा घालायचा। त्यानंतर हे बॅटर आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी रेस्टसाठी ठेवायचं आणि त्यानंतर मग याची जिलेबी बनवायला घ्यायची। म्हणजे काय होईल, जो आपण एक्स्ट्राचा मैदा घातलाय तोही छान फॉर्मेट होईल, रेस्ट होईल। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल। हे बॅटर आता आपण साईडला ठेवूयात आणि जिलेबीसाठीचा पाक बनवून घेऊयात। पाक बनवण्यासाठी आता आपल्याला 2 कप साखर घ्यायची आहे आणि 1 कप पाणी घ्यायचं आहे। आणि आता लगेच गॅस चालू करून आपल्याला ही साखर अगोदर विरघळवून घ्यायची आहे। यात मी फ्लेवरसाठी इलायचीचे टर्फल घालते फक्त, जेणेकरून थोडासा फ्लेवर येईल याला इलायचीचा। तसेच थोडासा ऑरेंज फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर मग नाही घातला तरी चालेल। येलो कलर देखील तुम्ही घालू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे आता। साखर विरघळलेली आहे आपली। आता साखर विरघळल्याच्या नंतर आपल्याला 3 ते 4 मिनिट फक्त हा पाक उकळून घ्यायचा आहे। एकतरी पाक वगैरे करायचा नाहीये, हलकासा 2 बोटाला चिपकेल असा पाक आपल्याला हवाय। पाक कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगेलच नंतर। साखर विरघळल्याच्या नंतर 3 ते 4 मिनिट मी फक्त पाक उकळवून घेतलेला आहे। आता आपण चेक करूया। तर थोडासा पाक घ्यायचा आहे, गॅसची फ्लेम कमी करायची आहे, नाहीतर मग हार्ड पाक होईल खाली पाक चेक करेपर्यंत। त्यानंतर पाक आपल्याला असं चेक करायचा आहे। 2 बोटाला अलगद चिटकतोय पाक, असाच पाक आपल्याला हवाय। लगेच गॅस बंद करते मी। यात 2 ते 3 थेंब फक्त लिंबाचे टाकते, लिंबाचा रस पिळलेला आहे मी। याचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता आपल्याला हे पाकाची कढई खाली उतरून यावरती तेल गरम करायला ठेवायचं आहे। लगेच मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईत।
तेल गरम होतंय तोवर आपल्याला जिलेबीचं बॅटर आता एका बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे। बॅटर मला थोडंसं पातळ वाटत होतं, त्यामुळे मी अर्धा चमचा फक्त यात मैदा घातलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। 5 ते 10 मिनिट याला रेस्टसाठी देखील ठेवलेलं होतं। त्यानंतर आता हे बॅटर मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेते। तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही हे मिठाच्या कॅरी बॅगमध्ये देखील भरून याची जिलेबी बनवून घेऊ शकता, किंवा मग रांगोळीची जी डबी असते त्याला लांब टोक असतं ना, त्यात देखील हे बॅटर भरून घेऊ शकता, किंवा मग एखादा जाड कपडा असेल तर त्याला होल करून त्यात देखील हे बॅटर ओतून घेऊ शकता आणि जिलेबी बनवून घेऊ शकता। बॅटर मी असं पायपिंग बॅगमध्ये भरून घेतले, त्याचं समोरचं टोक असं कट करून घेतले आणि मागच्या साईडने त्याला रबर लावून घेतले, जेणेकरून हे बॅटर रिटर्न येऊ नये यासाठी। आता लगेच आपण जिलेबी बनवून घेऊयात। आता जिलेबी तळण्यासाठी तेल आपल्याला छान गरम हवंय, नाहीतर मग जिलेबी चपटी होते। तसंच बॅटर पातळ असल्यावर देखील जिलेबी चपटी होते। आता ही पायपिंग बॅग किंवा मग तुम्ही जे काही घेतले ते असं गोल गोल फिरवत आपल्याला जिलेबी बनवून घ्यायचे आहे। आकार थोडाफार बिघडू शकतो, काहीच हरकत नाही, पण जिलेबी खायला खूप मस्त होते। अशा प्रकारे जिलेबी बनवून घ्यायची आहे आपल्याला। आणि आता ह्या दोन्ही साईडने व्यवस्थित छान तळून घ्यायचे आहे। तेल छान गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती ही जिलेबी व्यवस्थित छान तळून घ्यायची आहे। याची साईड चेंज करून घेते मी आता। खालच्या साईडने ह्या व्यवस्थित तळलेल्या आहे, कलरही खूप छान सुरेख आलेला आहे, तुम्ही पाहू शकाल। आता ह्या साईडने देखील आपण ह्या छान तळून घेऊयात। जिलेबी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे, तरच जिलेबी छान रसरशीत आणि कुरकुरीत होते। जर जिलेबी जास्त म्हणजे अशी तळली गेलेली नाही तर मग जिलेबी अशी मऊ पडते लगेच। त्यामुळे जिलेबी आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित छान तळून घ्यायची आहे। जिलेबी आपला खूप छान तळलेला आहे, कलरही खूप छान सुरेख आलेला आहे। लगेच हे मी काढून घेते। यातलं तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या पाकात टाकायचं आहे। जिलेबी आपण पाकात टाकतो त्यावेळी पाक जास्त गरमही नसावा आणि जास्त थंडही नसावा। जिलेबी पाकात टाकल्याच्या नंतर त्यावरती असं झाऱ्यात ठेवायचं आहे, म्हणजे जिलेबी छान रस शोषून घेते। आणि तोवर लगेच दुसरी बॅच आपल्याला तेलात तळून घ्यायची आहे, तोवर ती जिलेबी पाकातच ठेवायची आहे। आपल्याला थोडासा फास्ट हात चालवायचा आहे, म्हणजे जिलेबी व्यवस्थित होतात। हलवाई देखील अशाच बनवतात फास्टमध्ये। आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्या चिटकतात वगैरे, तर नाही, बिलकुलच नाही, हे आपल्याला सेपरेट करता येतात नंतर। सर्व जिलेबी मी बनवून घेतलेलं आहे, ते आता आपण व्यवस्थित छान तळून घेऊयात। खालची साईड तळल्याच्या नंतर अशा आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि याची साईड चेंज करून घ्यायची आहे। आता ह्या साईडने देखील जिलेबी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। दोन्ही साईडने जिलेबी आपले छान तळलेले आहे, तर लगेच ह्या जिलेबी मी आता काढून घेते। यातलं तेल निथळवून घ्यायचं आहे आणि ह्या पाकात टाकायचे आहे। आपली पहिल्या बॅचची जिलेबी तुम्ही पाहू शकाल, किती छान पाक शोषून घेतलेला आहे जिलेबीने। ही मी आता पाकातून काढून घेते। खूपच छान रसरशीत जिलेबी तयार झालेली आहे। आणि आता आपण जी दुसरी बॅच तळलेली आहे ती आपल्याला पाकात घालायची आहे। सर्व जिलेबी मी पाकात टाकून घेतलेले आहे आणि आता ह्या देखील आपल्याला अशा पाकात छान डुबवून घ्यायचे आहे। आणि हे आता पाक शोषून घेण्यासाठी आपल्याला 5 मिनिट परत अशाच ठेवायचे आहे पाकात। आपली दुसरी बॅचची जिलेबी देखील तुम्ही पाहू शकाल, किती छान रसरशीत तयार झालेली आहे। खूपच छान पाक शोषून घेतलेला आहे जिलेबीने। या देखील मी आता काढून घेते आणि याचा मी तुम्हाला सूर्यप्रकाशाच्या खाली कलर दाखवते, एकदम नॅचरल। तुम्ही पाहू शकाल काय सुरेख कलर आलेला आहे आणि खूप छान रसरशीत जिलेबी तयार झालेले आहे। बनवायला किती सोपे आहे हे तुम्ही पाहिलंच आहे। मेहनत फक्त एवढीच आहे, आपल्याला आदल्या दिवशी आठवणीने मैदा भिजू घालायचा आहे। किती कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबी तयार झाली, तुम्ही पाहू शकाल। आतपर्यंत छान जिलेबीने रस शोषून घेतलेला आहे आणि टेस्ट तर अगदी बाहेर मिळते तशीच सेम टू सेम टेस्ट आहे। एकदा नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। आणि नंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा जिलेबी खावीशी वाटेल तेव्हा तुम्ही घरीच जिलेबी बनवून खाल, याची 100% खात्री आहे। तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।